डेऑप्स ही जी टर्मिनॉलॉजी आहे इट्स नॉट अन लँग्वेज करेक्ट. म्हणजे जी C++, जावा बाकीच्या जशा लँग्वेजेस असतात तर डेऑप्स दिस इज अँड समथिंग यू कॅन कन्सिडर लाईक फ्रेमवर्क. इट्स नॉट अन लँग्वेज. आणि याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात तर डेव्हलपमेंट प्लस ऑपरेशनल वर्क. तर जसं आपलं रिलीज सायकल असतं तर एनी रिलीज सायकल मध्ये कुठल्या गोष्टी असतात की आपण कोड बिल्ड करतो, त्याच्यानंतर तो डिप्लॉय करतो, त्याच्यानंतर क्यूए व्हेरिफिकेशन मध्ये जातो आणि क्यूए व्हेरिफिकेशन मधून गेल्यानंतर तो प्रोडक्शनला जातो. ओके, वन्स क्यूए प्रोव्हाइडेड साइन ऑफ या गोष्टी प्रोडक्शनला जातात. तर याच्यामध्ये त्याचा ऍडव्हान्टेज कुणाला आहे? डेव्हलपरला आहे, त्याच्यानंतर क्यूएला पण आहे, रिलीज इंजिनियरला पण आहे. मॉनिटरिंग जे करतात म्हणजे प्रोडक्शनला एखादं तुमचं ऍप्लिकेशन डिप्लॉय झालं तर डेव्हलपर तिथे कंटिन्यू मॉनिटर करत नसतो, तर मॉनिटरिंग वगैरेचे पण सॉफ्टवेअर्स तिथं असतात, तर त्यांना सुद्धा तो हेल्पफुल होतो. रिलीज सपोर्ट टीम म्हणजेच जे प्रोडक्शनला इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे तुमचं मेंटेन करतात, जे सर्व्हर्स किंवा लॉगिंग डिप्लॉयमेंट हे सगळे हँडल करतात, तर त्यांना सुद्धा हे ऍडिशनल बेनिफिट आहे.